श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 74वा, श्रीरामांचे पुष्पक विमानात आरोहण. ओम श्रीराम. श्रीराम प्रभू पुष्पक विमानात आरूढ होतात. मात्र सर्व वानरसेना तर त्या विमानात बसू शकत नव्हती. तेव्हा मग सुग्रीव, अंगद, नळ, नीळ, जांबवंत यासह 10 जण त्या विमानात बसले व बाकीच्या वानरसेनेने पायी चालत अयोध्येला यावे असे ठरले. त्यानंतर त्या पुष्पक विमानाने उड्डाण घेतले व मग श्रीरामप्रभू वाटेत येणाऱ्या महान स्थळांची माहिती सर्वांना सांगू लागले. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रवास आता त्याच्या सद्गुरूंच्या कृपारूप पुष्पक विमानात आरूढ होऊन सुरू झालेला आहे. हा प्रवास त्याचे सद्गुरू त्यांच्या समक्ष करून घेत आहेत. इथे कथेमध्ये समग्र वानरसेना त्या पुष्पक विमानात बसू शकत नाहीत. फक्त काही निवडक मंडळीच त्या विमानात बसतात. तेव्हा हाच संकेत इथे अध्यात्मजीवनात सुद्धा असतो. म्हणजे या विश्वातील सर्वच जीव किंवा भक्त साधक हा ऊर्ध्वगतिमान आकाशमार्गीचा प्रवास करू शकत नाहीत. कारण हा प्रवास करण्याकरता जी पात्रता लागते ती त्यांच्याकडे नसते. ती पात्रता परखड साधना, प्रचंड तळमळ, त्याग, समर्पण, दृढ श्रद्धा, सद्गुरूंच्या ठायी अनन्यता इत्यादी गोष्टींमधून प्राप्त होते. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की सहस्रात एखादा प्रेमाने भजतो मज आणि त्यातही एखादा तत्वता जाणतो मज. अशा सहस्रातील जो एखादा असतो तोच या पुष्पक विमान प्रवासाचा अधिकारी असतो व जो त्या श्रीकृष्णाला तत्वतः जाणतो तोच मग पुढील हंसविमान व परमहंस विमान या प्रवासाचा अधिकारी होतो. आता आपण यापुढे जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढच्या भागात पाहू. आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये आता श्रीराम प्रभू अयोध्येकडे प्रस्थान ठेवतायत. विभीषणाने त्यांना पुष्पक विमान प्रदान केलेलं आहे. त्या पुष्पक विमानात बसून ते आता अयोध्येकडे निघाले आहेत. परंतु या पुष्पक विमानामध्ये श्रीराम प्रभू, सीतामाता, लक्ष्मणासह संपूर्ण वानरसेना तर काय बसू शकत नाही ना. मग असं ठरलं की प्रमुख 10 जण म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमंत, विभीषण, नळ, नीळ, अंगद, सुग्रीव, जांबवंत अशी प्रमुख 10 मंडळी त्या पुष्पक विमानात बसतात आणि अयोध्येकडे प्रस्थान ठेवतात आणि बाकीच्या सगळ्या वानरसेनेने पायी चालत अयोध्येला यावे असे ठरले. त्यानंतर त्या पुष्पक विमानाने उड्डाण घेतलं आणि मग पुढे प्रभू श्रीराम प्रभू वाटेत वरून विमानातूनच जी काही खाली स्थळं दिसतात त्या महान स्थळांची माहिती सगळ्यांना सांगू लागले. ही झाली कथा. आता हे साधकाच्या दृष्टीने कसं? साधकाच्या
आध्यात्मिक जीवनाचा प्रवास आता त्याच्या सद्गुरूंच्या कृपारूप पुष्पक विमानात बसून आरूढ होऊन सुरू झालेला आहे. आणि हा विमानाचा प्रवास किंवा हा आकाशमार्गीचा प्रवास किंवा हा मूर्धन्य आकाश किंवा गगनाचा प्रवास सद्गुरू आपल्या समक्ष करून घेतात. कारण साधक आपल्या साधनेने सगळी शुद्धी करून जेव्हा भ्रूमध्यस्थित आज्ञाचक्रावर येऊन सद्गुरूंशी एकरूप होतो, तिथून पुढचा आज्ञाचक्र ते सहस्रदल कमलचक्र हा जो आकाशमार्गीचा प्रवास आहे, हा प्रवास शिष्य आपल्या स्वसामर्थ्यावर करू शकत नाही. मग सद्गुरूंशी एकरूप होऊन सद्गुरूच तो पुढील प्रवास त्याचा करवून घेतात. आणि सहस्रदलावर जेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होतो, त्या पुढचा जो वैश्विक प्रवास, ब्रह्म अवस्था, परब्रह्म अवस्था, हा प्रवास त्या साधकाचा आत्मा करून घेतो. तर हा सगळा प्रवास सद्गुरू त्यांच्या स्वतःच्या समक्ष करून घेतात. इथे कथेमध्ये असे म्हटलंय की त्या पुष्पक विमानात सगळीच वानरशेनं बसू शकत नव्हती. प्रमुख 10 जण बसले, म्हणजे महत्त्वाची जी फक्त काही जी निवडक मंडळी आहे तीच त्या विमानात बसली. हाच संकेत आध्यात्मिक जीवनात सुद्धा असतो. म्हणजे या विश्वातील सर्वच जीव किंवा भक्त किंवा साधक हा आकाशमार्गीचा, हा गगनमार्गीचा प्रवास करू शकत नाही. त्यासाठी जी पात्रता लागते ती त्यांच्याकडे नसते किंवा सगळ्यांनाच ती पात्रता सगळ्यांकडेच ती पात्रता निर्माण झालेली नसते. ज्यांना ही पात्रता किंवा ज्यांच्याकडे ही पात्रता निर्माण झालेली असते, असेच जीव, असेच भक्त, असेच साधक आपल्या सद्गुरूंच्या कृपारूप पुष्पक विमानात बसून हा आकाशमार्गीचा प्रवास करतात. आणि त्यासाठी ती पात्रता निर्माण होण्यासाठी काय लागतं तर परखड साधना, प्रचंड तळमळ, अनावश्यक गोष्टींचा त्याग, संपूर्ण समर्पण, दृढ श्रद्धा, विश्वास, सहनशीलता, सद्गुरूंच्या ठायी संपूर्ण अनन्यता इत्यादी गोष्टींमधून ती पात्रता, कुठली पात्रता तर या गगनमार्गीचा, आकाशमार्गीचा प्रवास करण्याची, म्हणजेच सद्गुरूंच्या कृपारूप पुष्पक विमानातून प्रवास करण्याची पात्रता निर्माण होते. यासाठी भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये एक उदाहरण सांगतात की सहस्रात किंवा लक्षावधीत एखादा प्रेमाने भजतो मज, आणि त्यातही एखादा तत्वता जाणतो मज. म्हणजे लक्षावधी भक्तांमध्ये, साधकामध्ये असा एखादाच असतो की जो त्या श्रीकृष्णाला किंवा त्या ईश्वराला किंवा त्या सद्गुरूला किंवा त्या आत्म्याला प्रेमाने भजतो. आणि असा जो इथं प्रेमच फक्त शब्द वापरला आहे, परंतु प्रेम याची व्याप्ती एवढी मोठी किती तर आपण पाठीमागे आत्ता पाहिलं की परखड साधना, प्रचंड तळमळ, त्याग, समर्पण, दृढ श्रद्धा, विश्वास, विवेक, सहनशीलता, अनन्यता, शरण्यता, ह्या सगळ्या गोष्टींना मिळून प्रेमाने भजतो मज. असाच भक्त किंवा साधक ह्या सद्गुरूंच्या कृपारूप पुष्पक विमानात बसून तो आध्यात्मिक आकाशमार्गीचा प्रवास करू शकतो, इतर करू शकत नाही. मग इतरांना संधी नाही का? आहे. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात त्याची जशी जशी भक्ती वाढत जाईल, जशा जशा या सगळ्या गोष्टी होत जातील, जशी त्याची संपूर्ण शुद्धी होईल, मग तो त्या प्रवासासाठी पात्र होतो. आणि पुढे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात तर त्यातही एखादा तत्वता जाणतो मज. आणि असा श्रीकृष्णाच्या तत्वाला किंवा श्रीकृष्णाच्या तत्वाशी एकरूप होणारा किंवा जाणणारा जो कोणी असेल तो पुढचा प्रवास करतो. कुठला तर मग आत्मसाक्षात्कारानंतरचा विश्वात्मा ब्रह्म,
ब्रह्मालाच हंस अवस्था म्हटले, हंस विमान म्हटले आणि त्या पुढची परब्रह्म अवस्था त्यालाच परमहंस विमान असं म्हटले. तर त्या अवस्था कोणाला मिळतील? जो ईश्वराला तत्वता जाणतो. मग इथे एक प्रश्न असा आहे, इथे अगोदर काय म्हटले की सहस्रात किंवा लक्षावधीत एखादा प्रेमाने भजतो मज, असं श्रीकृष्ण गीतेत म्हणतात. म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती करणारा प्रेमाने तो पुष्पक विमानाचा अधिकारी. मात्र श्रीकृष्णाचं तत्त्व जाणणारा, इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. श्रीकृष्णची भक्ती करून त्याला मुक्ती आत्मसाक्षात्कार होऊ शकतो, परंतु श्रीकृष्ण हे जे चैतन्य श्रीकृष्णाचं जे चैतन्य आहे किंवा थोडक्यात श्रीकृष्णाचा जो आत्मा आहे, मग त्यालाच तत्व असं म्हणतात. म्हणजे जो श्रीकृष्णाच्या, श्रीरामाच्या, हनुमंताच्या, देवीच्या, या सगळ्यांच्या तत्वाला म्हणजे त्यांच्या आत्म्याला जाणणारा जो असतो ना, तो हा पुढचा प्रवासाचा अधिकारी आहे. मग ब्रह्मावस्थेला, परब्रह्मावस्थेला जातो. मोठी गोष्ट म्हणजे अवघडच आहे. कारण सगुणातून मुळात या पुष्पक विमानात शिरण्यापूर्वी सगुणातून निर्गुणातच प्रवेश करावा लागतो. मात्र सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे. सगुणाच्याच आधाराने आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे साधना, भक्ती सगुणच ध्यानेच करतो आणि समोरही सगुणच असतं ना रूप आपल्या. म्हणजे श्रीकृष्ण घ्या, राम घ्या, कोणी आपण ज्याची भक्ती करतो ते, तेव्हा ही संपूर्ण साधनेची प्रक्रिया सुरू होते, शुद्धीकरण होतं आणि जेव्हा भ्रूमध्यात येतो तिथून निर्गुणाचा प्रांत सुरू होतो. आणि त्या निर्गुणाच्या प्रांतातूनही आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जो प्रांत आहे तो निर्गुणाचाच, परंतु त्या सगळ्या सगुणांच्या आत्म्याचा, सगुणाच्या तत्वाचा, श्रीकृष्णाच्या तत्वाचा, रामाच्या तत्वाच्या, हनुमान या तत्वाचा जाणकार, त्याचा अनुभव घेणारा तो मग पुढच्या प्रवासाचा अधिकारी होऊ शकतो. तर ह्या प्रवासाने निदान आपण सुरुवातीला भ्रूमध्यस्थित आज्ञाचक्रापर्यंत तरी आपण आपल्या कष्टाने, आपल्या साधनेने, आपल्या प्रचंड तळमळीने, परखड साधनेने, शुद्ध भक्तीने आपल्याला यावं लागतं. दुसरा मार्ग नाही. सद्गुरूसुद्धा आपल्याला अनुग्रह केला म्हणजे लगेच उचलून तिथे घेऊन जाऊ शकत नाही. हा प्रवास आपल्याला सद्गुरूंच्या कृपेनेच, त्यांच्याच इच्छेने, साक्षीने, त्यांच्या प्रेरणेनेच करायचा असतो. त्यांचं बळ आपल्याला मिळतं, सहाय्य मिळतं, पण प्रवास आपल्याला करायचा असतो. इथे एकदा आपण येऊन पोहोचलो भ्रूमध्यात, तिथे आपल्याला शिवाची म्हणजेच सद्गुरूंची, म्हणजेच आपल्या अंतरात्म्याची, ह्या आत्म्याची, अंतरात्म्याचा तसा आत्मा आपल्या कुठल्याही भानगडीत पडत नाही. आपल्या भानगडीत किंवा आपल्याला सांभाळणारा असतो आपला अंतरात्मा. त्यालाच शिव, सद्गुरू, चैत्यपुरुष असं आपण म्हणू शकतो. त्याची एकदा प्राप्ती झाली ना आपल्याला, की मग पुढचा प्रवास तेच तत्व म्हणजे सद्गुरू तत्व म्हणा, चैत्यपुरुष म्हणा, शिव म्हणा, अंतरात्मा म्हणा, तो पुढचा प्रवास म्हणजे आत्म्यापर्यंत घेऊन जातो. आणि आत्म्याच्या पुढचा जो प्रवास आहे तो आत्मा आपल्याला घेऊन जातो. जीवाचं तिथं काहीच काम नाही. जीव फक्त तो प्रवास करत असतो, मात्र तो प्रवास करून आपल्याकडून, जीवाकडून घेतला जातो. तर हे पुष्पक विमानाचा हा प्रवास आहे. आता यापुढे जी माहिती येईल किंवा जे पुढचं जे येणार आहे ते आपण पुढल्या भागात पाहू. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.